नगरपालिका निवडणुकीची घोषणा अजून व्हायची बाकी आहे, परंतु आज पुन्हा एकदा प्रवेशाचं सत्र सुरू आहे शिवसेनेमध्ये। आज कोणत्या पुन्हा कुणाचा प्रवेश झाला या ठिकाणी शिवसेनेमध्ये? तुम्हाला सांगतो की मी 2008 पासून शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे। तेव्हापासून तुम्हाला सांगतो की शिवसेनेमध्ये इनकमिंग चालूच आहे। याच्यामध्ये निवडणूक येणार आणि निवडणूक जाणार याच्यात कुठल्याही प्रकारचा विषय नाही। शिवसेनेचं कामच असं आहे आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या कामावरती बघून या ठिकाणी हिंगोली शहरातले अनेक शिवसेनेचे, काँग्रेसचे नगरसेवक, राष्ट्रवादीचे नगरसेवक, अनेक पक्षाचे, दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। आज पुन्हा कुणाचा प्रवेश झालेला इथे? आज या ठिकाणी आमचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष असतील, आमचे गोपाल महाराज असतील, शहराध्यक्ष असतील, अनेक कार्यकर्त्यांचे या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे। इतर पक्षामधून प्रवेश सुरू होते, पण आता थेट जे महायुतीतले मित्रपक्ष आहेत ते देखील तुमच्या बाजूने येत आहेत, कसं बघता? मी एवढंच सांगेल की शिवसेना पक्ष हा कुठल्याही प्रकारची जातपात धर्म पक्ष बघत नाही। काम करत असताना तुम्हाला सांगतो सरळ काम असतं, त्याच्यामुळं सगळ्याच लोकांची इच्छा आहे की या ठिकाणी शिवसेनेमध्ये आम्ही काम करावं। आपण आता भाषणादरम्यान म्हणाला होता की विरोधकांकडून आणि काही जणांकडून जे तुमच्याकडे लोक येत आहेत, प्रवेश आहेत, त्यांना अडवणूक होत आहे। काय नेमकी अडवणूक आहे? नाही, एक ध्यानात ठेवा, कुणी कोणाची पार्टी वाचवण्याचं काम करत असते आणि जर कुणी आमच्याकडे येत असेल तर तुम्हाला सांगतो की त्यांचे जे नेते असतात ते म्हणतच असतात की बाबा अरे जाऊ नका रे, आमचं काम चांगलं आहे, पण त्यांचं काम जर त्यांना आवडत नसेल तर ते निश्चितपणे तुम्हाला सांगतो की शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। कालही बघितलं असेल, परवाही बघितलं असेल, या 8 दिवसामध्ये तुम्हाला सांगतो की धुमाकूळ चालू आहे आणि येणाऱ्या या 8 दिवसामध्ये तुम्ही बघत राहाल विरोधकाकडे माणूस सुद्धा उरणार नाही। आपण हे देखील म्हणाला की आणखी एक बडा नेता आहे, कोण आहे तो बडा नेता काही कळेल? नाही, ते तुम्हाला मला वाटते की ज्या दिवशी बॉम्ब फुटेल त्या दिवशी तुम्हाला कळेल ना। आता सांगितल्याच्या नंतर मग पुन्हा त्यांना म्हणतील जाऊ नको रे बापू पाया पडतो, जाऊ नको रे बापू पाया पडतो, त्याच्यामुळे जरासं आपण हे देखील म्हणाल, आपण सर्वात आधी उमेदवारी देखील जाहीर केली। आज आपण याच मंचावरून 3 उमेदवार जाहीर केले आहेत, मोठी आघाडी घेतली आपण उमेदवारी जाहीर केली। मी तुम्हाला सांगेल की मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे आणि शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाला स्थानिक पातळीवरती उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार मला असतो। या ठिकाणी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल, हे संपूर्ण अधिकार या ठिकाणी जिल्ह्याच्या लेवलला शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाला देत असतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की आज गोपाल महाराज एक चांगलं नेतृत्व आम्हाला भेटलंय, आम्हाला केशव डुबे एक चांगलं नेतृत्व आम्हाला त्या ठिकाणी भेटलंय, त्यांची उमेदवारी फायनल करून त्यांना कामाला आम्ही लावलेलं आहे। आपण भाषणामध्ये एक विषय म्हणाला की पोटात गोळा उठलाय आणि पुढे कुठला तरी आणखी एक गोळा म्हणाला, काय होतं ते? नाही, आता तुम्हाला एवढं सांगेल की विरोधकाच्या पोटात उठलाय गोळा, आता आम्ही काय करावं? आता आजचे हे प्रवेश झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो वायगुळा उठलाय। आता हे वायगुळा कोण डॉक्टर आहे? त्याला डॉक्टर तुम्हाला सांगतो संतोष बांगरशिवाय पर्यायच नाही। त्यालाही म्हणलं आता जाऊ द्या ना बाबा, कशाला उगी नाटकं लावता, या आमच्याकडे, त्यालाही आमच्याकडे घेऊन टाकू आम्ही आणि त्यालाही कुठेतरी उमेदवारी देऊन टाकू। ओके